मानदेशाच्या दुष्काळी कुसळात हपुट्या आणि बोडक्या डोंगराच्या 18 विश्व दारिद्र्य असलेल्या परिसरात जन्माला आलेले शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा आज जन्मदिवस। 10 वर्षापूर्वीचा काळ आठवला तर कोण सुद्धा म्हणायचं नाही की हा माणूस आमदार होईल। माणसं हसायची, त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना येड्यात काढायचे। जेसीबीच्या माग स्प्लेंडरवर तेलाची केंड घेऊन फिरणारा माणूस 4-2 भाषण केली म्हणून कुठं आमदार होतो वय? अशा चर्चा त्या काळात आम्ही लहान असताना झरे आणि परिसराच्या पारावर आणि चौकात ऐकायला भेटायच्या। पण हा माणूस कधी खचला नाही। रोज नवे नवे विषय घेऊन भांडत राहिला, लढत राहिला, समाजात लोकात जात राहिला। प्रत्येक पराभवाच्या नंतर माणसं म्हणायची आता संपला, आता वर येत नसतो। पण हे सगळं खोटं करून त्याच माणसांना आज तोंडात बोट घालायची वेळ या माणसानं आणून दाखवली। अनेक जण त्यांना विरोध करणारी माणसं कायम आम्हाला म्हणत असतात, त्याचा तो मोठा झाला, तुम्हाला काय मिळालं? त्यांना मला सांगायचंय, वैयक्तिक आम्हाला काय मिळावं म्हणून कधीच या माणसाचं समर्थन केलं नाही। तर माझ्या गावात, परिसरात, ज्या परिसराला कधी कोणता नेता ढुंकून बघत नव्हता, अशा परिसरात बदल होईल या साध्या सरळ भावनेनं आम्ही समर्थन करत राहिलो आणि राहणार। शेवटी कोणताच नेता आला तरी आपलं घर चालवायला येत नसतो। ज्यांना स्वस्वार्थ साधायचा होता त्यांनी त्यांचे रस्ते बदलले। सामान्य माणसाची अपेक्षा फक्त एवढी असते, आपल्या अडलेल्या प्रशासकीय, आरोग्य असे ज्या सामाजिक समस्या त्यात आपल्या कामाला यावा एवढंच। अनेक जण बोलतात, शेठनं काय दिलं? त्यांनी त्यांच्या आमदार फंडातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावात निधी दिला, जो की आजपर्यंत विधान परिषदेचा महाराष्ट्रातील कोणताही आमदार एवढा देऊ शकला नाही, कामं करू शकला नाही, छोट्या छोट्या घटकांचे प्रश्न सभागृहात मांडू शकला नाही। त्याशिवाय शेठचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे सामान्य माणसात आणलेली लढायची, नडायची आणि भिडायची हिंमत। गावातील गोरगरीब लोक गावातील एखाद्या टग्यासमोर खाली मुंडी घालून बोलायचे, तेच आज ताटमानेने फिरतायत। हा सामाजिक बदल आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे। गोपी शेठ ते आमदार गोपीचंद पडळकर साहेब हा संघर्षाचा प्रवास आम्ही बघितलाय, म्हणूनच आम्ही त्यांच्यापेक्षा त्यांच्या संघर्षाचे चाहते आहोत। अशा या बहुजनांच्या क्रांती सूर्याला त्यांच्या राजकीय सामाजिक आयुष्यात आभाळा एवढं यश मिळो, हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।